केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला। इंडिया आघाडीतील घराणेशाहीवरून त्यांनी निशाणा साधलाय। दरम्यान अमित शहानी केलेल्या टीकेवर विरोधकांनी सुद्धा पलटवार केलाय। बघूया। सोनिया जी का लक्ष्य राहुल जी को पीएम बनाना, पवार साहब का लक्ष्य बेटी को सीएम बनाना। अमित शहाला सुद्धा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे। त्याच भाजपाने आता सगळ्या राज्यातल्या घराणेशाही आणि त्यांची घराणी दत्तक घेतलेली आहे। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीवरून इंडिया आघाडीवर सडकून टीका केली आहे। इंडिया आघाडीत कुणाला आपल्या मुलाला पंतप्रधान करायचा आहे तर कुणाला आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचा आहे, असा हल्लाबोल अमित शहांनी केला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवरून काँग्रेसला धारेवर धरलाय। सोनिया जी का लक्ष्य राहुल जी को पीएम बनाना, पवार साहब का लक्ष्य बेटी को सीएम बनाना, ममता दीदी का लक्ष्य भतीजे को सीएम बनाना, स्टालिन का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, लालू प्रसाद जी का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना, उद्धव ठाकरे का लक्ष्य अपने बेटे को सीएम बनाना और मुलायम सिंह जी बेटे को बनाकर ही गए हैं। कांग्रेस परिवारवाद की जननी है, कांग्रेस भ्रष्टाचार की जननी है और कांग्रेस तुष्टीकरण की भी जननी है। 70 के दशक में जब देश में कांग्रेस के विरुद्ध गुस्सा बढ़ना शुरू हुआ तो खुद को बचाने के लिए इसने अस्थिरता का सहारा लिया। इन लोगों ने मिलकर जो गठबंधन बनाया है उसकी भी यही पहचान है। अमित शहांना इंडिया आघाडीबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं टीकास्त्र नाना पटोलेंनी टाकलंय। तर अमित शहांचं देखील पंतप्रधान होण्याचं स्वप्न असल्याचा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला। काँग्रेस पक्षाने ज्या लोकांना मुख्यमंत्री बनवलं तशा लोकांना त्यांनी चोरून नेलेलं आहे। आता ही गोष्ट त्यांना लागू होती आहे। त्याच्यामुळे भ्रष्टाचार आणि परिवारवाद हे बोलण्याचा अधिकारच त्या लोकांना नाही आहे। काल मी प्रधानमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो, भ्रष्टाचार मुक्त भारत। आता हे सगळे भ्रष्टाचारी भाजपने जमा करून ठेवलेत, ज्यांच्यावर आरोप लावलेत। आता यांना भ्रष्टाचाराची पण बोलायची काही भूमिका काहीच नाही, लोक यांचं ऐकणार पण नाही। अमित शहाला सुद्धा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे। नरेंद्र मोदी असेपर्यंत होणार, त्याच्यामुळे इच्छा बाळगणं वाईट आहे असं मी मानत नाही। अमित शहांनी घराणेशाहीवरून केलेल्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं। 2019ला मोदी शहांनी ज्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप केलेत त्यांचीच घराणी भाजपनं दत्तक घेतल्याचा टोला सुषमा अंधारेंनी लगावला। ज्या भाजपाने घराणेशाहीवरती 2014 ते 2019च्या काळात रान उठवलं होतं, त्याच भाजपाने आता सगळ्या राज्यातल्या घराणेशाही आणि त्यांची घराणी दत्तक घेतलेली आहे। म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतरचे दादासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, राजेश विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, सुजय विखे पाटील, अख्खी घराणीच्या घराणी दत्तक घेतली। विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे 7 घराणेशाही पक्ष असल्याचा आरोपही अमित शहांनी केला। मात्र शहांनी केलेल्या टीकेलाही इंडिया आघाडीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।